हॅलो गाईज, आज सॅटर्डे होता, सुट्टी होती. तर आज आम्ही संध्याकाळी गेलो होतो देवीच्या दर्शनाला. ठाकुर्लीमध्ये गेलो होतो देवीच्या दर्शनाला. नंतर आम्ही बालाजी नगरच आहे ना ते, बालाजी नगर, तिथे पण एक देवी बसते, तर ते एक दर्शन करून आलो. आणि आता संध्याकाळी फायनली एवढ्या दिवसानंतर आज आम्ही जाणार आहोत आमच्या कॉम्प्लेक्समध्ये देवीच्या दर्शनाला पण आणि गरबा खेळायला. ऑफिसमुळे आम्हाला जाता येत नव्हतं एवढे दिवस, तर फायनली आम्ही आज जाणार आहोत. काल जाणार होतो तर काल पावसाने गोंधळ घातला, तर आज फायनली जाणार आहे. प्लीज पाऊस नको येऊन दे, नाही तर परत ठीक आहे. हॅलो गाईस, तर आम्ही बघा हे असं रेडी होऊन आम्ही निघालो होतो, बट या पावसाने बघा काय केलं आहे. लाइटिंग होते, असा पाऊस पडतो, दिसते की माहिती नाही मला. लाइटिंग आहे बघा, लाइटिंग होऊन पाऊस होतो असं वाटतं. म्हणजे आज पण आम्हाला जायला नाही मिळालं. स्वप्नीलने तर मस्त कपडे काढून मस्त बोलतो मी नाही जाऊ शकत आता. काय मग कधी जायचं आपण? पाऊस रुकने का वेट करना पडेगा. म्हणजे असं पण नाही साधा पाऊस पडतोय की भिजत माणूस करू शकतो असं पण नाही आहे. तो लाइटिंग होते, लाइटिंग होते म्हणजे जाणारा पाऊस आहे बहुतेक. ओके गाईज, तर आम्ही निघालो आहोत. एवढा पाऊस पडत आहे आणि या पावसातून आम्ही निघालो आहोत माझ्या गरबा आउटफिट शॉपिंगसाठी. खूप शोधलं घरी, सगळे माझे बॉक्सेस ओपन केले, सगळं केलं, पण मला मनासारखं मिळालं नाही. तर फायनली माझा नवरा मला घेऊन चालला आहे शॉपिंगसाठी. बघूया तिकडे तरी मिळतं आहे काय. जायचं आहे मला संध्याकाळी 6 वाजता. माझ्याकडे फक्त 3 तास बाकी आहेत आता. तर 3 तासामध्ये मला शॉपिंग करून यायचं पण आहे आणि मला रेडी पण व्हायचं आहे. सो लेट्स सी, बघू मला काही मिळतं आहे काय. नाही मिळालं तर मी जुगाड करून पण ट्राय केला, पण नाही मिळत आहे. तरी ते सुद्धा मला नाही मिळत. एक आहे पण ते मी जरा बॅकअपसाठी ठेवलं आहे. जर मला नाही मिळालं डोंबलेला काही तर मी ते घालून जाईन. एवढं छान नाही वाटत आहे, पण लेट्स सी. चला तर आम्ही चाललो आहोत या पावसामध्ये मजा करायला. सिल्वर आहे का? एकदम चकाचक झालेली आहे आमची गाडी पावसामध्ये. हा तर बोला. फायनली आम्ही पोहोचलो आहोत घरी. शॉपिंग झालेली आहे आपली. बघूया आता घरी जाऊन ट्राय करूया की ते कसं वाटतं. पूर्णपणे भिजले. असं आपण फर्स्ट टाइम गेलो ना एवढं पावसात शॉपिंग करायला, नाहीतर आम्ही कधी करतच नाही. मी तर नाहीच नाही झाला
जाणारच नाही मी. म्हटलं चल जाऊया एकदा बघूया. चला जाऊया घरी. तर असा आहे माझा हा आउटफिट. मी पूर्ण रेडी झाली का मी पुन्हा एकदा हे करेन. तर ह्याची किती प्राइस होती ते आमच्या नाही खूप रिझनेबल मध्ये आहे. सांगा. म्हणजे कालपर्यंत मला असं वाटलं होतं की 4,000 5,000. मी म्हटलं मी एखाद्या दिवसासाठी एवढे पैसे तर नाहीच खर्च करू शकत. इतर मला डान्स येत नाही, फक्त मी फोटोसाठी चालले आणि माझ्या फ्रेंड्ससोबत थोडं टाईम स्पेंड करायला भेटेल मला, म्हणून मी चालली. सो हे भेटलं मला 1500 मध्ये. दोन्ही पण रिझनेबल आहे ना. हो हो. वरचं प्राईस आणि खालची प्राईस सांग. दिस इज ॲक्च्युली हा मला त्याने किती रुपयाला दिला माहिती आहे का. हा 1200 रुपये बोलला तो मला आणि मला हे तो 700 रुपये बोलला. 1200 आणि 700 1900 रुपये. बरोबर. आणि त्याने मला 1500 रुपये मला दिला. आणि आणि त्याच्यावरती मी अजून एक घेतलेली आहे वस्तू. नाही स्वप्नील नाही ना माझ्यासोबत, तर मी मोबाईल कुठे ठेवू. सो दिस इज माय मोबाईल पॉकेट. हे कितीला. 150. ओके 150 रुपीज. 150 पेन्स उसने 100 रुपीज में दिया. 160. टोटल मी त्याला 1600 केलेले आहे. तुला खूप थँक्यू. कारण एवढ्या पावसातून, पाऊस बघा गाईस किती पाऊस पडतोय, एवढ्या पावसातून माझा नवरा मला घेऊन गेला शॉपिंगला. हे माझ्यासाठी अहोभाग्य झालेलं आहे ॲक्च्युली आज. कारण तो कधीच घेऊन नाही जाऊ शकत मला या पावसातून. मला आधी तो बोलला होता नको जाऊस, त्यापेक्षा आपण घरीच सगळे दांडिया खेळू. पण नंतर काय माहिती मीटिंगमधून आला आणि बोलला चला आपण जाऊया. सो थँक्यू सो मच. सगळे बॉक्सेस आम्ही ओपन केले कपाटामधून आणि तिकडे पण किती पसारा. हां तो पसारा प्लस कपाटामध्ये पण सगळं विस्कटून टाकलेलं आहे. एवढं सगळं करून झालं पण मला मनासारखं असं काहीच मिळालं नाही. तर थोडीशी चिडचिड होत होती मला. पण माझ्या नवऱ्याने आज मला खूप खुश केलेलं आहे माझ्या नवऱ्याने आज. हां पुढे तिथे थांबला असतो. श्रीराम. हाँ आ जाओ.
के येस. शांत बैठेगी ना आज.